नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि पिकअप 1934च्या नवीन सिरीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर मित्रांनो, आज आपण आहे ट्रान्सपोर्टचं नाव बघू शकता, टुडे रोडवेज, आणि दादांनी आपल्याला आजचं बुकिंग दिलेलं आहे आणि आपल्याबरोबर आज स्पेशल गेस्ट आहेत सोमनाथ भाऊ। तर आजच्या बुकिंगचं कन्फर्मेशन झालं आणि सोमनाथ भाऊंनी सकाळीच ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला आलो होतो। तर बघूया बोला आज काय बुकिंग फायनल होतंय का। तर फायनली आपलं आजचं बुकिंग कन्फर्म झालंय। दादांनी आपल्याला इथून चेन्नईचं बुकिंग दिलंय आणि आपला पिकअप पॉइंट आहे नाशिकचा। तर मित्रांनो, शोधवेळचा रूट वेगळा आहे, कारण आपण मागच्या वेळी जी चेन्नईची सिरीज केली होती ती नागपूर टू चेन्नई होती आणि परत रायपूर रिटर्न होती। तर यावेळेस पुणे टू चेन्नई ही फर्स्ट टाइम सिरीज करतोय, तर तुम्हाला नक्कीच आवडेल। बरोबर मस्तपैकी कॉफीचा प्लॅनिंग झालाय, तर कॉफी वगैरे झालेली आहे आणि अजूनही ट्रान्सपोर्ट नगर आम्हाला फिरायचंय। तर ट्रान्सपोर्ट नगर फिरून घेऊ आणि ही जर्नी सुरू करू। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि पिकअप 1934च्या नवीन सिरीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर मित्रांनो, ब्लॉगची सुरुवात करतोय भक्तिशक्ती मंदिरापासून। तुम्हाला दर्शन झालं असेल, खूप प्रसन्न वाटलं असेल आणि हे स्थान आहे संगमनेर आणि सिन्नरच्या मध्ये। घाट चढून वरती आल्यानंतर लगेचच राईट साईडला तुम्हाला दिसेल किंवा पुण्यावरतून आले तर लेफ्ट साईडला दिसेल। आणि आपली सुरू झालेली आहे चेन्नईची सिरीज, जी आहे पुण्यावरतून आज नाशिकला सकाळी 4 वाजता निघालो होतो। आता पोहोचलोय 8 वाजलेले आहेत आपण मंदिरापाशी आणि इथून फक्त 60 किलोमीटरचा आपला नाशिकचा प्रवास बाकी आहे मित्रांनो। तर काल आपण ज्यावेळेस ड्युटी ट्रान्सपोर्टला होतो निगडीमध्ये ट्रान्सपोर्ट नगरला, तर आपल्याबरोबर सोमनाथ भाऊ होते। ट्रान्सपोर्ट नगर फिरलो, बऱ्याचशा गोष्टी आम्ही डिस्कस पण केल्या आणि त्यानंतर त्यांच्या एका बुकिंगचं पण कन्फर्मेशन झालेलं आहे। तर काल दुपारच्या टायमिंगला त्यांच्या गाडीला एका जीजे पासिंगच्या गाडीने, म्हणजे मोठा ट्रक होता, त्यांनी घासलं आणि तो फरार झाला होता। तर बरेचसे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले, पण सोल्युशन पण आम्ही त्यात काढलं दोघांनी। सकाळी 12 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत बरोबर होतो। पोलीस स्टेशनला वगैरे जाणं झालं, त्यानंतर त्याला शोधलं, ट्रान्सपोर्टर वगैरे बरेचसे 12 भानगडी त्यामध्ये घडल्यात। तर ते तुम्हाला सोमनाथ भाऊंच्या चॅनलवरती बघायला भेटेल, त्यांचा ब्लॉग येईलच, त्यावेळेस तुम्हाला कळेल। पण त्याच्यामध्ये आमचा पूर्ण दिवस गेला आणि 2 तास आम्ही परत गाडी रेडी केली। 8 वाजता पोहोचलो, 10 वाजेपर्यंत गॅरेजवाल्याकडून ते काम कव्हर करून घेतलं। फायनली त्यांची गाडी पण 2 तासात रेडी झाली। तर ते तुम्हाला सगळं त्यांच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल। जस्ट मी व्हर्बली तुम्हाला क्लिअर करतोय, पण खूप मजा आली कालच्या गोष्टीला आणि खूप टेन्शन पण होतं, बट सोल्युशन निघतं। तर असंच फायनली सोल्युशन निघालं आणि आपण आज निघालोय चेन्नईला मित्रांनो। खूप मोठी सिरीज आपण घेतलेली आहे, भरपूर नवीन गोष्टी बघायला भेटणार आहेत। ड्युटी ट्रान्सपोर्ट निगडीमधून आपल्याला हे बुकिंग भेटलं होतं। ते 1250 किलोमीटरचा प्रवास आहे आणि सकाळपासून आपला 150 किलोमीटरचा प्रवास कव्हर झाला आहे आणि अजूनही आपल्याला 50 किलोमीटर पुढे जायचं आहे। तर 10च्या आसपास आपल्याला लोडिंग टाईम होता, म्हणून सकाळी निघालं। तर चला मित्रांनो, खूप मोठी सिरीज आहे, तुम्हाला बघायला खूप आवडणार आहे। तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा आणि सोमनाथ भाऊंच्या चॅनलवरती तुम्हाला ते पूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल। तर त्यांच्याही चॅनलची लिंक ॲड केलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तर नक्की जाऊन बघा आणि त्यांच्या चॅनलवरती नवीन असाल तर त्यांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, जर्नी एन्जॉय करूया।
सकाळ सकाळी खूप छान असं दर्शन झालंय भक्तिशक्ती मंदिराचं आणि पॉझिटिव्ह एनर्जी कुठेतरी मंदिरामधून भेटते, तर त्याचं हे प्रतीक समजायचं आणि नवीन प्रवासाला नवीन ऊर्जेने सुरुवात करायची। तर चला मित्रांनो, आपली जर्नी सुरू करूया। आपली नाशिक हायवे दिसतोय, पुणे नाशिक, तर तिथे लावलेली आहे आणि आपले ऊर्जास्थान छत्रपती शिवाजी महाराज, तर यांचं एकदा नाव घेऊन पुढचा प्रवास सुरू करूया। चला मित्रांनो, आपली 1934 तुम्हाला दिसली असेलच आहे, तर चला। तर निघालोय मित्रांनो पुढे आणि मस्त असा हार बघू शकताय आपल्या गाडीमध्ये, जो की संगमनेर मध्ये घेतला होता। मित्रांनो नाशिक मध्ये, आणि आज मनोजदादा जरांगे पाटलांची भव्य दिव्य अशी रॅली नाशिक मध्ये आयोजित केलेली आहे। त्यामुळे बरेचसे रोड बंद आहेत, ट्रॅफिक डायव्हर्जन आहे आणि कारण मॅप वरती फक्त 9 किलोमीटर साठी आपल्याला अर्धा तास दाखवतोय। तर त्यामुळे लवकरात लवकर आपल्या लोकेशन वरती पोहोचूया आणि बघूया किती मटेरियल काय ते तुम्हाला ब्लॉग मध्ये पुढे बघायला भेटेल। त्याचबरोबर इथपर्यंत येताना आपण 3000 रुपयाचं डिझेल पहिलं भरून घेतलं होतं आणि 3 टोल लागलेले आहेत। तर जो काही टोल खर्च, डिझेल खर्च आणि कितीचं बुकिंग आहे तुम्हाला ब्लॉग मध्ये शेवटी नक्कीच बघायला भेटेल, कारण सिरीज आहे त्यामुळे भरपूर सारे एपिसोड होतील, बऱ्याचशा नवीन गोष्टी बघायला भेटतील ज्या की पुढे पुढे येत राहतील, तशा तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला मित्रांनो, फायनली आपण आपल्या पिकअप लोकेशन वरती पोहोचू। बघू शकताय मित्रांनो, साहेबांनी गाडी पकडली होती नाशिक मध्ये सकाळ सकाळी, पावती वगैरे चेक केली, लायसन चेक केलं, तर सोडून दिलंय, काही पेंडिंग वगैरे नाहीये पावती चलन वगैरे। तर चलो पुढे जाऊया। भरपूर अशी झाडं नाशिक मध्ये। तर पोहोचलोय मित्रांनो सातपूर MIDC मध्ये, समोरच कंपनी दिसत असेल, लॉर्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आणि वाजले आहेत 10। तर कंप्लीट 10च्या टायमिंगला आपण पोहोचलो। आपल्याला 10:30चा टायमिंग त्यांनी दिला होता, बट आपण थोडं लवकर आलेलो आहे। तर चला मित्रांनो, गाडीची एंट्री वगैरे करूया, गेटवरती जाऊन डॉक्युमेंट्स वगैरे देऊन मग थोड्या वेळ बघता येईल, काय त्यांची प्रोसेस समजून घेता येईल आणि गाडी लोडिंग करता येईल। तर इथपर्यंतची जर्नी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। इथून पुढे भरपूर मोठी जर्नी आहे, तर भरपूर साऱ्या गोष्टी बघायला भेटतील। तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर झाली मित्रांनो आपली गाडी लोडिंग आणि फक्त एक पॅलेट आहे, बघू शकताय, हार्डली 200 ते 300 किलो वजन असेल त्याचं। तर चला, एवढाच आपल्याकडे लोड आहे। घेऊन जायचं आहे मित्रांनो आपल्याला चेन्नईला। तर चला मित्रांनो, बॅक साईडला कंपनी दिसत असेल, ॲक्च्युली फोन अलाउड नाही आहे, फोन गेटवरती सबमिट होतो, त्यामुळं काही शूट केलेलं नाही। डायरेक्टली लोडिंग झाल्यानंतर गेटवरती येऊनच सगळ्या गोष्टी। तर चला पहिलं बाहेर पडूया। तर 1250 किलोमीटरचा प्रवास आहे, भरपूर अशी मजा येणार आहे, भरपूर अशी एन्जॉयमेंट होणार आहे, कारण हा रूट टोटली तुम्हाला नवीन बघायला भेटणार आहे। या रोडने आपण पहिल्यांदाच निघालोय चेन्नईला। तर सोलापूर मार्गे जायचंय, पण जाताना आपल्याला एक पार्टनर भेटणार आहेत। तर ते कोण आहे ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर कळेलच, कारण त्यांची गाडी पण बुकिंग कन्फर्म झालेली आहे आणि ते लोडिंगला श्रीरामपूरला येत आहेत आणि आपण सिन्नर मार्गे श्रीरामपूर मार्गे अहमदनगरला जातोय राहुरीवरून। तर जॉईंटलाच गाठभेट होईल आणि तिथून पूर्ण प्रवास हा बरोबर असणार आहे। तर चला पहिला आता लवकरात लवकर बाहेर पडू नाशिकच्या। जेवण सिन्नरच्या अलीकडे आहे आणि आपण थांबलो इथं कोंडाची चिवडा। तर 1-2 स्नॅक्सचे पॅकेट घेऊ बरोबर, जे आपल्याला मध्ये इमर्जन्सीसाठी कामाला येतील। आणि आपण घेतला किती सारा चिवडा बघा आता बरं का। ही भेळ आहे, भाकरवडी,
केळीचे बेफर्स, शेंगदाणे, फुटाणे. तर एवढं सारं खायचं घेतलंय. कुठला माहिती आहे मित्रांनो की भरपूर अशी भूक लागत असते आणि भरपूर अशी खाण्याची गरज असते. तर ऍटलिस्ट एवढं तरी बरोबर लागणार आहे आपल्याला. आता 3-4 दिवस जात आहेत की 9-10 दिवस जात आहेत. तर हे आपल्याला पुढे गेल्यानंतरच समजेल. तर मित्रांनो हा समोर जो रोड जातो तो श्रीरामपूर लोणी आणि ह्या साईडला आहे म्हणजे हा जो रोड येतो तर हा नाशिक हायवेवरतून येतो संगमनेरच्या अलीकडून. शिर्डी आणि राईट साईडला गेलं तर अहमदनगर, तसं सोलापूर 277 किलोमीटर आहे. तर आपल्याला इथून घ्यायचं आता राईट शनी शिंगणापूर 56, अहमदनगर 57 किलोमीटर. तर पोहोचतोय मित्रांनो नगर हायवेला. तर मित्रांनो आपण अजूनही राहुरीमध्ये आहे. ॲक्च्युली जोशी साहेबांना यायला लेट झाला कारण त्यांच्या गाडीचे पेपर लेट आले म्हणून आम्ही दोघं इथंच थांबलो आहे. आता अजून ॲडव्हान्स यायचं त्यांचा बाकी आहे म्हणून. आणि चहा वगैरे घेतला राहुरीमध्येच. आणि बघूया इथून आता पुढचा प्रवास करायचा आहे सोलापूर मार्गे पूर्ण कर्नाटका आणि कर्नाटकानंतर तामिळनाडू. तर भरपूर मजा येणार आहे. तर मित्रांनो आपल्या पुढे MH21 चालली आहे जोशी साहेबांची. आणि कोण गेस करू शकतं का या गाडीमध्ये किती मटेरियल असेल. पूर्ण ताडपत्री पॅक आहे, आतमधून फळ्या लावलेल्या आहेत. अंदाज तुम्हाला किती अंदाज बांधू शकता की त्या गाडीमध्ये किती मटेरियल असेल. आपल्या गाडीत तर 200 किलो आहे, तिच्यामध्ये किती असेल. तर चला मित्रांनो 250 किलोमीटर इथून सोलापूर आहे आणि 317 किलोमीटर आपल्याला इथून विजापूर दाखवत आहे. तर कर्नाटकचा टिपी आणि तामिळनाडूचा टिपी तो आपण सकाळी काढू. कर्नाटकचा टिपी आपण रात्री आरामाला थांबल्यावरती किंवा मग डायरेक्टली काढून घेता येईल कारण मग अशी सर्व्हर डाऊन होता. तर बघू रात्रीचा सर्व्हर किती वर्क करतोय, नाहीतर मग सकाळीच काढावं लागेल. तर चला मित्रांनो जेवढं रात्रीत जास्तीत जास्त कव्हर करता येईल तेवढं कव्हर करू. कारण नगरमध्ये जेवण उरकलंय. मस्त भाकर आणि शेवभाजी मागवली होती तिखट. तर तिथं थोडा लाईट कमी होता त्यामुळं काही शूट वगैरे केलं नाही. थोड्या गप्पा वगैरे मारल्या, जेवण उरकलं आणि पुढे निघालोय नगरमधून. तर HP पेट्रोल पंपावरती थांबलोय. जोशी साहेबांची गाडी तिकडे आहे, आपली गाडी इथे. आणि मित्रांनो हा समोर जो रोड दिसतोय तर हा जो आहे हा नगर सोलापूर हायवे आहे. आणि खूप छान रोड आहेत की एक 25-30 किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत आपण कव्हर केला आहे. पुढे स्पीड ब्रेकर नाही आहे किंवा खड्डे नाही आहेत. मस्त असं नवीन रोड झाला आहे त्यामुळे प्रवासाला थोडं म्हणजे मागाशी जी झोप आली होती कारण काल रात्री आपण 3 वाजता उठलो, 4 वाजता निघालो. त्यानंतर पूर्ण दिवस आपला नाशिक आणि नाशिकवरतून परत अहमदनगरवरतून इथपर्यंत. तर भरपूर अशी जर्नी कव्हर केलेली आहे आणि रात्री पण झोप नाही आली. त्यामुळे आता थोडं म्हणजे सुस्तावलं. जेवण झालं आहे, जेवण भाकरी खाल्यात त्यामुळे जरा सुस्ती जरा येते आपली. तर ह्या सिरीजला पण तसंच करू. महाराष्ट्र सेपरेट करू, त्यानंतर कर्नाटक सेपरेट करू आणि तामिळनाडू सेपरेट करू. आणि मित्रांनो मागच्या वेळेस जेव्हा आपण तामिळनाडूची सिरीज केली होती त्यावेळेस कांचीपुरमचा एक ब्लॉग होता, खूप मस्त होता. प्रशांत होता त्यावेळेस आपल्याबरोबर. समुद्रकिनाऱ्यावरती एक मंदिर बघायला गेलो होतो. ओल्ड म्युझिशियम्स होते, बऱ्याचशा गोष्टी तिथं बघायला भेटल्या आणि खूप छान आहे तामिळनाडूमध्ये पण बघण्यासारखं. तर ह्यावेळेस आपण मेन सिटीमध्ये चाललो चेन्नईला. तर टिपी काढला आहे. टिपीला आपल्याला 3650 रुपये खर्च येतो आणि एजंट चार्जेस प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. तर आपल्या एजंटने 50 रुपये घेतलेले आहेत पर टिपी मागे. कर्नाटकचा टिपी काढला आहे
आणि तामिळनाडूचा टिपी काढला आहे. तर ह्यावेळेस आंध्रा थोडा स्किप करायचा, रूट चेंज करायचं थोडं, बँगलोर साईडने मग तामिळनाडूमध्ये एंट्री करायची. तर 100 किलोमीटरचा फरक पडेल, बट आपले 900 रुपये टिपी जे आंध्रामध्ये लागतात ते वाचतील. त्यामुळे नक्कीच थोडं सेविंग करण्यावरती फोकस करता येईल. फायनली 12:30 वाजलेत. तर थोडी झोप यायला लागली होती म्हणून इथंच थांबलो. तर आज इथेच आराम करू आणि ह्या ब्लॉगला इथेच एंड करू. तर हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. ही स्टार्टिंग आहे, फर्स्ट एपिसोड आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आणि पूर्ण ब्लॉग एडिट करायचा आहे. तर आज 2-3 तास एडिटिंगला जातील कमीत कमी, आणि त्यानंतर अपलोडिंग वगैरे, आणि मग तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर हे मोठं टास्क आहे. अजून आता झोप यायला लागली आहे. तर बघू, जेवढं एडिट करता येईल तेवढं एडिट करता येईल. आणि बाकी मग तुम्हाला जे काही ब्लॉगमध्ये थोड्या कमी जास्त असतील तर ते ॲडजस्ट करून घ्या. कारण ड्रायव्हिंग करून हे नंतर 3-4 तास एडिटिंग करणं आणि ॲक्युरेसी आणणं, तर त्यासाठी थोडा फ्री टाईम लागतो. बट शक्यतो प्रवासामध्ये या गोष्टी करता येत नाही. तर पहिला ब्लॉग आहे या सिरीजचा, त्यामुळे थोडा कमी जास्त झाला 19-20 तर ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो. आणि म्हणजे आपल्याला पुढच्या ब्लॉगवरती ॲटलिस्ट तुम्हाला समजेल की 1 महिन्यानंतर माणूस परत नवीन प्रवासाला लागल्यानंतर परत ते टास्क रिपीट होतात आणि त्याचं रुटीन यायला थोडा टाईम जातो. तर ॲडजस्ट करून घ्या आणि भेटूया अजून पुढचे जे ब्लॉग येतील. कारण मेमरीचा पण प्रॉब्लेम येतो, भरपूर असे शूट्स होतात आणि त्यानंतर मग प्रत्येक ते क्लिअर झाल्यानंतरच पुढचे शूट काढायला मोबाईलमध्ये स्पेस शिल्लक करावं लागतं. तर भरपूर असं टास्क आहे. एखाद दिवशी निवांत या विषयावरती बोलता येईल. बट आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग इथे एंड करू. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. कारण आता आपण थांबलो आहे पार्किंगला. इथं थोडी सोय होती. राजस्थानी एक हॉटेल आहे करमाळ्याच्या जवळ, तिथं बऱ्याचशा गाड्या लागल्या होत्या म्हणून इथंच गाडी पार्क केली आणि आजची मुक्काम इथेच करूया. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.